सर्वांचं एकदा पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भाग 8 मध्ये सेफ्टी आणि हँड टूल्स या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न क्रमांक 1, व्हॉट इज द स्मूथरिंग इन अ एक्सटिंग्विशर ऑफ फायर? आग विझवणे म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आयसोलेटिंग द फायर फ्रॉम सप्लाय ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच ऑक्सिजनच्या पुरवठ्यापासून आग वेगळे करणे. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द नेम ऑफ सेफ्टी साइन? सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे? आता सुरक्षा चिन्ह ओळखत असताना त्याच्या शेपवरून तुम्हाला सिम्बॉल जे आहे किंवा चिन्ह जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. जो शेप आहे तो एक स्क्वेअर आहे. यावरून आपल्याला समजून येते की याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्फॉर्मेशन साइन. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी शेप दाखवलेले आहेत. पहिला आहे सर्कल विथ डायगोनल बार. तर याचा मिनिंग असते प्रतिबंधक चिन्ह म्हणून आपण याचा वापर करत असतो. या ठिकाणी प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिबंधक चिन्ह या सर्क्युलर शेपद्वारे दर्शविते आणि याचा कलर काय असते? रेड असते. एक्झाम्पल म्हणून जर तुम्ही इथं बघितलं असेल तर नो स्मोकिंग या ठिकाणी अशा पद्धतीचं एक चिन्ह दर्शविलेलं आहे. तर याला प्रतिबंधक चिन्ह असे म्हणतो आपण, त्यालाच प्रोहिबिशन चिन्ह असे म्हणतात. त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण सर्कल आहे, त्याचा कलर कसा आहे? निळा म्हणजेच ब्ल्यू आहे. हे मॅन्डेटरी ॲक्शन म्हणून, मॅन्डेटरी साईन म्हणून आपण या ठिकाणी वापरत असतो. तर याचा कलर जो आहे तो ब्ल्यू. प्रश्न कुठल्याही पद्धतीचा विचारू शकते, जसं मॅन्डेटरी साईनचा कलर कुठला आहे, त्याचा बॅकग्राऊंड कुठला आहे, तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या चार्टचा तुम्ही पाठ करून घ्या, जेणेकरून एक प्रश्न सुद्धा सुटला नाही पाहिजे. त्याच पद्धतीने इक्विलॅटरल ट्रायंगल या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. तर इक्विलॅटरल ट्रायंगल यावरून आपल्याला समजते की हे जे चिन्ह आहे ते कशाचं आहे? वॉर्निंग सिम्बॉल आहे. तर हे जे वॉर्निंग सेफ्टी सिम्बॉल आहेत ते त्याचा कलर कसा आहे? येलो. आणि डेंजर फ्लेमेबल मटेरियल याचं एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एक सिम्बॉल दर्शवलेला आहे बघा. त्यानंतर स्क्वेअर अँड रेक्टँगल हे इन्फॉर्मेशन अबाउट सेफ कंडिशन, म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला जर इन्फॉर्मेशन सिम्बॉल जर असतील तर याद्वारे आपल्याला माहिती पडते. त्याचा कलर ग्रीन असते. त्यानंतर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेला आहे. त्यानंतर स्क्वेअर रेडमध्ये जर आला तर त्याला फायर सेफ्टी किंवा फायर सिम्बॉल या ठिकाणी म्हणतो आपण. 5S बद्दल थोडक्यात माहिती घेऊ, जे समोर जे प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच समजेल. आता 5S ही एक जापनीज कार्यपद्धती आहे जी कार्यस्थळाची सुव्यवस्था आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी वापरली जाते. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 5Sच्या 5 पद्धती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर 5S हे कुठून आलेलं आहे? तर जापानी कार्यपद्धती आहे, जे कार्यस्थळावर आपण सुव्यवस्था व कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्याचा वापर करत असतो. आता सॉर्ट हे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर सेट इन ऑर्डर, तिसऱ्या क्रमांकावर शाईन आणि चौथ्या क्रमांकावर स्टँडर्डाइज, तर 5व्या क्रमांकावर सस्टेन. आता याचा मिनिंग जर बघितला आपण बघा, सॉर्ट म्हणजेच काय? तर सेरी, नीटनेटकेपणा, आवश्यक आणि अनावश्यक वस्तूचे वर्गीकरण करणे. जो पहिला या ठिकाणी आपल्याला दिसत असेल एक सॉर्ट, तर सॉर्ट म्हणजेच काय? तर आवश्यक आणि अनावश्यक गोष्टीचे वर्गीकरण करणे, आणि त्याला जापनीज भाषेत सेरी असे म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे सेट इन ऑर्डर, C10, त्याला जापनीज भाषेत C10 म्हणजेच आपण आपल्या ह्याच्यात म्हणतो सुव्यवस्था. आवश्यक गोष्टी योग्य जागी योग्य क्रमाने ठेवणे, त्याला आपण सेट इन ऑर्डर. त्यानंतर शाईन, सिसो म्हणजे स्वच्छता, कार्यस्थळ स्वच्छ आणि निरोगी ठेवणे. त्यानंतर स्टँडर्डाइज आहे कितव्या? 4थ्या नंबरवर. शिकेत्सू, त्यालाच मानकीकरण असे म्हणतो आपण. सुव्यवस्था आणि स्वच्छतेचे नियम तयार करणे आणि त्याचे पालन करणे, हे कशामध्ये येते? स्टँडर्डाइज. आणि त्याला जापनीज भाषेमध्ये आपण म्हणतो शिकेत्सू. त्यानंतर आहे सस्टेन, त्यालाच शित्सुके, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो शिस्त. शिस्त, सुव्यवस्था आणि स्वच्छतेचे नियम कायम राखण्यासाठी सहकार्य आणि शिस्तीचा वापर करणे. अशा पद्धतीचे हे जे 5S आहे, 5S मध्ये अशा पद्धतीचे काही
प्रोसेस दिलेल्या आहेत. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिली प्रोसेस सॉर्ट, दुसरी सेट इन ऑर्डर, तिसरी शाईन आणि स्टँडर्डाइज, देन सस्टेन. तर पुढचा प्रश्न त्याच्यावरच डिपेंड आहे. तर लक्षात ठेवा याचा क्रम जो आहे तो क्रम सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकते आणि सोपा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. 5S ही पद्धत कुठली आहे तर जापनीज पद्धत आहे आणि कशावर काम करते तर कार्यस्थळाची सुव्यवस्था आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी 5S आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर बघा समोरचा प्रश्न क्रमांक 3. विच स्टेप्स ऑफ 5S कन्सेप्ट रेफर टू स्टँडर्डायझेशन. आताच आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली. बघा याच्यामध्ये विचारलेलं आहे 5S संकल्पनेची कोणती पायरी मानकीकरणचा संदर्भ देते. तर बघा या ठिकाणी चौथ्या नंबरवर स्टँडर्डाइज आहेत, पहिल्या नंबरवर सॉर्ट, दुसऱ्या नंबरवर सेट इन ऑर्डर, तिसऱ्या नंबरवर शाईन आणि चौथ्या नंबरवर स्टँडर्डाइज. तर याची पायरी विचारलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्टेप 4, म्हणजे चौथ्या पायरीवर आपलं स्टँडर्डायझेशन हे प्रोसेस आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. व्हॉट इज द बॅकग्राऊंड कलर ऑफ वॉर्निंग साईन इन अ बेसिक कॅटेगरी. मूलभूत श्रेणीतील चेतावणी चिन्हाचा मागील रंग कोणता. आताच आपण मागच्या चार्टमध्ये बघितला की वॉर्निंग साईनचा जो कलर असतो तो अशा पद्धतीचा आपल्याला दिसून येत असेल, ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. तर याचा कलर विचारलेला आहे. याचा कलर काय असेल. ऑफकोर्स आपल्याला जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर याचा कलर कसा आहे, येलो आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पिवळा. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BIS. BISचं पूर्ण रूप काय आहे हे सगळ्यांनाच येत असतील. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट इज द नेम ऑफ रोड सेफ्टी साईन. रस्ता सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅन्डेटरी साईन. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द नेम ऑफ टूल. या टूलचं आपल्याला नाव विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डायगोनल कटिंग प्लायर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. विच इज अ फिजिकल हजार्ड. भौतिक धोका कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हायब्रेशन. बघा प्रश्न क्रमांक 9. विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म वेन युजिंग फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक यंत्र वापरताना योग्य ऑपरेशनचा क्रम कोणता आहे. या ठिकाणी आपल्याला जर एक इमेज दिसत असेल तर याचं प्रोसेस आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहेत. PASS म्हणजेच पुल द लॉकिंग पिन. फायर एक्सटिंग्विशरच्या वरती एक लॉकिंग पिन दिलेली असते, ते आपल्याला काढायची आहेत, पुल करायची आहेत. त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे एम द एक्सटिंग्विशर नोझल, म्हणजे ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी नोझल आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजेच एम धरायचा आहे, त्या ठिकाणी टार्गेट पकडायचा आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये सांगितलं आहे स्क्वीज द हँडल. जो हँडल आहे त्या ठिकाणी आपल्याला पकडून जे रेग्युलेटर आहे त्याला पुश करायचं आहे. त्यानंतर त्यानंतर चौथ्यामध्ये आपल्याला स्वीप फ्रॉम साइड टू साइड बेस अंटील द फायर एक्सटिंग्विश, म्हणजेच ज्या ठिकाणी आग लागलेली आहे जो रेग्युलेटर आहे त्या रेग्युलेटरला आपल्याला प्रेस करून आणि नोझल एका हाताने ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या पूर्ण साइड टू साइड फिरवून आपल्याला ते जी आग आहे ते आग पूर्ण विझवायची आहे. तर अशा पद्धतीची जे प्रोसेस आहे ते पूर्ण फॉलो करावं लागतात. तर पहिल्या ठिकाणी असेल पुल, त्यानंतर एम, त्यानंतर स्क्वीज, त्यानंतर स्वीप. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुल, एम, स्क्वीज आणि स्वीप. प्रश्न क्रमांक 10. विच प्लायर इज यूज टू मेकिंग वायर हुक अँड लूप. वायर हुक आणि लूप बनवण्यासाठी कोणता प्लायर वापरला जातो. तर याचं उत्तर आहे राऊंड नोज प्लायर. प्रश्न क्रमांक 11. व्हॉट इज द यूज ऑफ पिन्सर. पिन्सरचा उपयोग काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एक्स्ट्रॅक्टिंग द पिन नेल फ्रॉम द वूड. लाकडातून पिन किडे काढण्यासाठी आपण पिन्सरचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 12. विद्युत उपकरणांना आग लागण्यासाठी कोणत्या प्रकारचा अग्निशामक यंत्र वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हॅलोन टाईप. प्रश्न क्रमांक 13.
विच इज अ वेस्ट डिस्पोजल मेथड दॅट प्रोड्यूस हीट. उष्णता निर्माण करणारी कचरा विल्हेवाट कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि ई आणि एफ या ठिकाणी क्लासेस दिलेले आहेत, म्हणजेच टाइप्स ऑफ फायर क्लासेस दिलेले आहेत. या ठिकाणी जो फायर एक्सटिंग्विशर आपण वापरत आलेलो आहे त्याची एक माहिती दिलेली आहे, म्हणजे वॉटर टाईप, कार्बन डायऑक्साईड, दॅन ड्राय केमिकल पावडर, फोम, वेट केमिकल आणि फायर ब्लँकेट. तर वॉटर टाईप जो फायर एक्सटिंग्विशर आहे तो क्लास ए मध्ये सुद्धा चालतो आणि बाकीचे जे क्लासेस आहेत त्यामध्ये तो यूज करता येणार नाही. म्हणजेच क्लास एचा उपयोग आपण वूड, पेपर, प्लास्टिकमध्ये यूज करतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण फक्त क्लास ई म्हणजेच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकली जी इक्विपमेंट असते जर त्यांना जर आग लागली तर ते विझवायचं काम आपण कार्बन डायऑक्साईड जो एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर करून आग विझवू शकतो. त्यानंतर आहे इथे ड्राय केमिकल पावडर. तर ड्राय केमिकल पावडरचा वापर आपण बी जो क्लास आहे म्हणजेच फ्लेमेबल लिक्विड त्या ठिकाणी वापर करतो. त्यानंतर फ्लेमेबल गॅसेस आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, जर त्यांना जर आग लागली तर आपण ड्राय केमिकल पावडरचा त्या ठिकाणी वापर करतो. अशा पद्धतीचा चार्ट तुम्ही बघून घ्या. आता प्रश्नामध्ये आपल्याला दिलं होतं या ठिकाणी हॅलोन टाईप एक्सटिंग्विशर. प्रश्न क्रमांक 14, धुरापासून संरक्षणासाठी कोणते वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नोज मास्क. प्रश्न क्रमांक 15, विच मेथड इज यूज टू लिफ्ट अ मूव हेवी लोड. जड भार उचलण्यासाठी आणि हलविण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर याचं उत्तर आहे क्रेन अँड स्लिंग. प्रश्न क्रमांक 15, विच मेथड इज यूज टू लिफ्ट अँड मूव अ हेवी लोड. तर याचं उत्तर आहे क्रेन अँड स्लिंग. या ठिकाणी क्रेन दिसत असेल आपल्याला आणि स्लिंग जे आहे ते या पद्धतीचे स्लिंग आहेत, जे हेवी पार्ट आहे त्या हेवी पार्टला ते पकडून आहेत. अशा पद्धतीची अरेंजमेंट या ठिकाणी दिसून येते. प्रश्न क्रमांक 16, विच डिस्पोजल मेथड ऑफ वेस्ट सेव्ह लॉट ऑफ एनर्जी. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणती पद्धत ऊर्जा वाचविते? तर याचं उत्तर आहे रिसायकलिंग, पुनर्वापर. प्रश्न क्रमांक 17, विच आर्टिफिशियल रेस्पिरेशन मेथड इज टू परफॉर्म टू विक्टिम अँड इंजुरी टू द चेस्ट अँड बेली. छाती आणि पोटावर जखमा झालेल्या पीडिताला कोणती कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्याची पद्धत आहे? तर याचं उत्तर आहे नेल्सन आर्म लेफ्ट बॅक प्रेशर मेथड. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या प्रकारचे व्यावसायिक आरोग्य धोक्यात संक्रमणास कारणीभूत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बायोलॉजिकल हजार्ड. प्रश्न क्रमांक 19, व्हॉट इज द यूज ऑफ दिस टूल. या ठिकाणी एक टूल दाखवलेला आहे. तो टूल एक प्रकारे पिन्सर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एक्स्ट्रॅक्टिंग द नेल फ्रॉम वूड. म्हणजेच लाकडातून खिळे काढण्यासाठी आपण पिन्सरचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 20, पीडितेला हृदयविकाराच्या झटक्याने त्रास होत आहे हे तुम्ही कसे ओळखाल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, त्याच्या ओठाभोवती निळा रंग दिसून येतो. प्रश्न क्रमांक 21, पीडितेचा रक्तस्राव थांबविण्यासाठी प्रथमोपचार दिले जातील. तर याचं उत्तर आहे अप्लाइंग प्रेशर ओव्हर इंज्युअर्ड पोर्शन. म्हणजेच जखमी भागावर आपल्याला दबाव टाकून ब्लिडिंग जे होणारी आहे ते थांबवू शकतो. प्रश्न क्रमांक 22, विच इज द गोल्डन अवर फॉर अ विक्टिम इंज्युअर्ड ऑन अ हेड अँड रिस्क ऑफ डाईंग. मृत्यूच्या धोक्यासह डोक्याला दुखापत झालेल्या पीडितासाठी कोणता सुवर्ण तास असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 30 मिनिटं, पहिले 30 मिनिटं. प्रश्न क्रमांक 23, पीडितेच्या कोणत्या स्थितीला कोमा अवस्थामधून संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पूर्णपणे बेशुद्ध आणि क्लॉ. याचं उत्तर आहे
पूर्णपणे बेशुद्ध आणि कॉलला प्रतिसाद देत नाही. प्रश्न क्रमांक 24. आग विझवण्यासाठी तुम्ही अग्निशामक यंत्र वापरत असताना तुम्ही किती दूर उभे असले पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 8 फूट. प्रश्न क्रमांक 25. पीडित व्यक्तीला वीज पुरवठ्याच्या संपर्कात राहिल्यास त्याची सुटका करण्यासाठी तातडीने कोणती कारवाई करावी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वीज पुरवठा बंद करून संपर्क खंडित करून. प्रश्न क्रमांक 26. फायरमॅनचे काय होईल जर त्याने 5 चे ऑपरेशन सिक्वेन्स बदलले तर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अग्निशामक यंत्राचा स्फोट होऊन नुकसान होईल. क्रमांक 27. नेम द पार्ट दॅट मेक एक्स ऑफ द फाईल. फाईलच्या एक्स चिन्हांकित भागाचं नाव सांगा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हिल. प्रश्न क्रमांक 28. जर तुम्ही वीज ऑफ करू शकत नसाल तर विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसे वाचवाल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्सुलेटिंग मटेरियलच्या साहाय्याने त्याला बाहेर ओढून आपण त्याचा जीव वाचवू शकतो. प्रश्न क्रमांक 29. आपल्याला या टूलचं नाव विचारलेलं आहे. प्रकारे ते एक क्लॉ हॅमरचं हेड आपण त्याला म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, क्लॉ हॅमर. प्रश्न क्रमांक 30. वापरात नसताना ग्रीस लावले नाही तर टेनॉन सॉचे काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रस्ट विल बी फॉर्म ऑन द टॉप सरफेस ऑफ टीथ. म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर दातावर जंग तयार होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेनॉन सॉ दिसत असेल, जर समजा आपण त्याला ग्रीस लावलं नाही आणि त्याच पद्धतीनं जर ठेवून दिलं तर काही काळानंतर त्याच्या ज्या टीथ आहेत त्या टीथवर काय होईल, जंग चढून जाईल आणि ते पुन्हा वापरण्यात येणार नाही. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. व्हॉट इज द नेम ऑफ टूल? आपल्याला या चित्रामधून चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्रामधून आपल्याला टूल ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टॅक हॅमर. प्रश्न क्रमांक 32. व्हॉट इज द यूज ऑफ राऊंड नोज प्लायर? राऊंड नोज प्लायरचा उपयोग काय आहे? तर याचं उत्तर आहे मेकिंग हुक अँड लूप ऑन अ वायर. तारावर हुक आणि लूप बनविण्यासाठी. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या प्रकारच्या आगीचा स्फोट आणि अचानक उद्रेक होण्याचा धोका आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फायर ऑन लिक्विड गॅस. द्रव वायूवर आग लागण्याची काय धोका असतो. प्रश्न क्रमांक 34. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SWG? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्टँडर्ड वायर गेज. आपल्याला चित्रामध्ये जर दिसत असेल तो एक प्रकारे स्टँडर्ड वायर गेज आहे, जो वायरची थिकनेस आपण या गेजद्वारे मोजत असतो. प्रश्न क्रमांक 35. द रिक्वायरमेंट ऑफ कंबशन आर. ज्वलनाच्या करिता आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फ्युएल, ऑक्सिजन अँड हीट. प्रश्न क्रमांक 36. कॉम्बिनेशन प्लायर इज यूज टू. कॉम्बिनेशन प्लायरचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक घटक पकडण्यासाठी, दंडगोलाकार आकाराच्या वस्तू पकडण्यासाठी आणि लहान डायमीटरच्या तारा आणि केबल कट करण्यासाठी आपण कॉम्बिनेशन प्लायरचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 37. ब्लँकेट, वाळू इत्यादींचा वापर करून ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करून आग विझवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्मूथरिंग. प्रश्न क्रमांक 38. ESD स्टँड्स फॉर. ESDचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज. प्रश्न क्रमांक 39. प्रोहॅबिएशन साइन आर मेड इन अ शेप. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सर्क्युलर इन शेप. या ठिकाणी जर दिसत असेल इमेजमध्ये ते एक प्रकारे प्रोहॅबिएशन साइन आहे. तर एक सर्क्युलर चिन्हाद्वारे ते दर्शवल्या जाते. आपण सुरुवातीच्या चार्टमध्ये बघितलं. त्यानंतर 38वा प्रश्न.
फॉर ट्विस्टिंग, पुलिंग अँड ग्रिपिंग स्मॉल जॉब रिकामी जागा इज यूज्ड. लहान कामांना वळविणे, खेचणे आणि पकडणे यांसाठी वापरले जाते. तर याचं उत्तर आहे प्लायर. प्रश्न क्रमांक 39. हातोड्यासाठी वापरलेला हातोडा पारंपरिक हॅमरपेक्षा मऊ किंवा लाकूडपासून बनवला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मॅलेट. मॅलेटचा आपण सहसा वापर शीट मेटल ऑपरेशनमध्ये करत असतो आणि त्याचं काम दिलेलं आहे. आता बॉल पिन हॅमर. तर बॉल पिन हॅमरचा आपण वापर करतो टू स्प्रेड अ मेटल इन ऑल डायरेक्शन. जर मेटलला आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे तर त्याचा जो बॉल पिन हॅमरचा हेड आहे त्या हेडद्वारे आपण पूर्ण मेटल स्प्रेड करू शकतो. रिवेट जो आहे त्या रिवेटच्या ज्या हेडला आपल्याला स्प्रेड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बॉल पिन हॅमरचा वापर करत असतो. त्यानंतर स्लेज हॅमर. स्लेज हॅमर सहसा आपण हेवी फोर्जिंग वर्कसाठी आपण करत असतो. त्यानंतर क्रॉसपिन हॅमर आहे. क्रॉसपिन हॅमर स्प्रेड अ मेटल इन वन डायरेक्शन टू द लाईन ऑफ स्ट्रायकिंग. त्यानंतर मॅलेट दिलेलं आहे. मॅलेट आपल्याला अगोदर सांगितलं की मॅलेट हे लाकडापासून आणि किंवा रबरापासून तयार केले जाते, जे की स्ट्रायकिंगसाठी म्हणजे शीट मेटल स्ट्रायकिंगसाठी आपण वापरत असतो. स्टँडर्ड वुडन मॅलेट याचा वापर पर्पज ऑफ शीट मेटल म्हणजे शीट मेटलसाठी आपण वापर करतो. त्यानंतर बोझिंग मॅलेट फॉर हॉलोईंग अँड पॅनल बिटिंग. जे इलेक्ट्रिकल पॅनल असतील तर त्यासाठी आपण वापर करतो. एंड फेक मॅलेट यूज फॉर स्ट्रेचिंग अँड हॅमरिंग. याचा वापर स्ट्रेचिंग आणि हॅमरिंगसाठी वापर करतो. प्रश्न क्रमांक 40. प्लेन टेबल संरक्षणासाठी प्लंबिंग क्रॉक सोबत वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्लंब बॉम्ब. प्रश्न क्रमांक 41. हे उपकरण फायलिंग, चिपिंग, सॉईंग, थ्रेडिंग, टॅपिंग, बेंडिंग इत्यादी विविध कामासाठी वस्तू ठेवण्यासाठी वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 व्हॉइस. प्रश्न क्रमांक 42. द टूल इज यूज फॉर रिमुव्हिंग नेल फ्रॉम वूड. लाकडापासून खिळे काढण्यासाठी वापरलेले साधन आहे. तर याचं उत्तर आहे पिन्सर. चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला. प्रश्न क्रमांक 43. पॅरलल ब्लॉक आर यूज फॉर. समांतर ब्लॉक वापरले जाते. तर याचं उत्तर आहे वर्कपीस क्षैतिज सेट करण्यासाठी. वर्कपीसला हॉरिझॉन्टल सेट करण्यासाठी पॅरलल ब्लॉकचा त्या ठिकाणी वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 44. ग्रेड ए व्ही ब्लॉक फक्त रिकामी जागा लांबीपर्यंत उपलब्ध आहे. तर याचं उत्तर आहे 100 mm. 100 mm पर्यंत उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 45. द अँगल ऑफ प्रिक पंच इज. प्रिक पंचचा अँगल विचारलेला आहे. याचं उत्तर आहे 30 डिग्री. प्रिक पंचचा अँगल किती आहे? 30 डिग्री. या ठिकाणी जे पंच वापरतो आपण वर्कशॉपमध्ये त्याची थोडक्यात माहिती घेऊ. आता सेंटर पंचचा जर अँगल विचारला तर 90 डिग्री असते. त्यानंतर प्रिक पंच जर विचारला तर 30 डिग्री त्याचा अँगल आहे. आणि जर डॉट पंच जर विचारला तर त्याचा अँगल 60 डिग्री आहे. परीक्षेत तुम्हाला फक्त याचे डिग्री जी आहे तो डिग्री तुम्हाला पाठ करायचा आहे. सहसा परीक्षेमध्ये फक्त डिग्रीच विचारला जातो. आणि जर वेटनेस जर मार्क कुठल्या पंचद्वारे केल्या जाते तर लक्षात ठेवा मार्किंग विटनेस जो आहे तो डॉट पंचच्या साहाय्याने केला जाते. त्याचा अँगल किती असते? 60 डिग्री. प्रश्न क्रमांक 46. प्लास्टिकच्या कचरा डब्यासाठी रंग कोड आहे. या ठिकाणी बघा इमेजमध्ये जर दिसत असेल प्लास्टिक येलो कलरचा आहे आणि ई वेस्ट आहे रेड कलर, पेपर ब्ल्यू कलर. तर हे जे कलर आहे तुम्हाला लक्षात ठेवा परीक्षेत विचारला तर कुठलाही कलर आणि त्याचा कलर कोड जर विचारला तर सांगता आला पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी येलो कलर. प्रश्न क्रमांक 47. कामाच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पहिली पायरी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुरक्षा खबरदारीचे निरीक्षण पहिले अगोदर करावं लागेल. त्याने काय होईल आपलं जे ऍक्सिडेंट होणारा जे आहे वर्क प्लेसवर ते टाळता येईल. प्रश्न क्रमांक 48. विद्युत संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हातमोज्यांची विद्युत चाचणी करणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 2 6 महिने. प्रश्न क्रमांक 49 हॅक्सॉ ब्लेडच्या दात सेटिंगचे मुख्य कारण आहे. तर याचं उत्तर आहे टू रिड्यूस फ्रिक्शन ड्युरिंग कटिंग मेटल, धातू कापताना घर्षण कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न, पीच ऑफ हॅक्सॉ ब्लेड टू यूज कट कंड्यूब आणि अँड अदर थिन ट्यूब, म्हणजे ट्यूब आणि कंड्यूब पाईप कापण्यासाठी हॅक्सॉ ब्लेडची पीचचा साईज काय असते. आता पीच समजून घ्या. पीच म्हणजेच काय, द डिस्टन्स बिटवीन द टू टीथ, म्हणजे या ठिकाणी जर बघत असाल तुम्ही तर दोन टीथच्या मधातलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण पीच म्हणतो. आणि कोर्स जर मटेरियल असेल तर त्याला कापण्यासाठी 1.8 mm चा त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. जर मीडियम जर मटेरियल असेल तर 1.4 mm टू 1 mm पर्यंत आपल्याला पीच असलेली ब्लेड कटिंग करण्यासाठी वापरावं लागेल. त्यानंतर जो प्रश्नामध्ये दिलेला आहे की कंड्यूब पाईप जर कापायचा असेल किंवा थिन ट्यूब जर कापायचं असेल तर त्याची पीच असते नेहमी 0.8 mm. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए 0.8 mm. आज आपण टोटल सेफ्टी आणि हँड टूल बद्दल 50 प्रश्न यामध्ये कव्हर केले. काही प्रश्न आणखी बॅलन्स आहे, ते प्रश्न सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून घेऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि टेलिग्राम जे चॅनल आहे त्याला जॉईन करा. मी या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे. आपण जे कुठले प्रश्न यामध्ये कव्हर करतोय तर ते पूर्ण प्रश्न आपण टेलिग्रामच्या माध्यमातून MCQ पोलच्या माध्यमातून किंवा क्यूजच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी टाकतोय, जेणेकरून तुमच्याकडे सुद्धा त्याचा डाटा असेल आणि याची PDF सुद्धा तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरून मिळेल. तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.